विनीताजींना दिखावा करायला खूप आवडायचे. त्यामुळे त्यांनी आई वडील सासू सासरे आणि सर्व मैत्रिणींना बोलावून एक मोठी पार्टी दिली होती. अशा प्रसंगी सोसायटी लोक अनेकदा बाहेरून मिठाई मागवतात, पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की बाहेरचे जेवण ना स्वच्छ असते ना चांगले, आणि ते खूप महागही असते. त्यांच्या मते सुनेच्या हातच्या जेवणात जी घरच्या आपुलकीची भावना असते ती इतर कुठेही अनुभवता येत नाही. कल्पना करा, जर एखादी स्त्री वर्षानुवर्षे आपल्याच घरात मोलकरीणसारखी जगत असेल, रोजचा अपमान सहन करत असेल, आणि मग एके दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबासमोर तिने एक असे पाऊल उचलले ज्यामुळे प्रत्येकाचे जग हादरवून जाईल. आजची गोष्ट अशाच एका स्त्रीची आहे, जिने मौनाऐवजी आत्मसन्मानाला निवडले. तिच्या एका निर्णयाने केवळ तिचेच आयुष्य बदलले नाही, तर ज्यांना आपल्या कृतीचे परिणाम भोगावे लागले त्यांनाही अशा प्रकारे समोर आणले, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. जून महिन्याची भाजून काढणारी उष्णता जणू या लहानशा स्वयंपाकघरातच कोंडली होती. उकळत्या भाज्यांचा धूर आणि गरम तेलाचा वास यामुळे श्वास घेणेही कठीण झाले होते. मी चुलीसमोर उभी होते. घामाने माझी साडी पाठीला चिकटली होती. मी दोन्ही हातांनी शाही पनीर ढवळत होते. माझी मुलगी शिखा कमरेला बांधलेली होती, जी उकाड्याने आणि अपुऱ्या झोपेमुळे सतत रडत होती. आज माझ्या सासूबाई बिनिता यांचा 60वा वाढदिवस होता. पहाटे 4 वाजता बाजारात जाऊन भाजी आणण्यापासून ती साफ करण्यापर्यंत आणि मग पालक पनीर, दाल मखणी, दम आलू, व्हेज बिर्याणी व इतर असंख्य पदार्थ बनवण्यापर्यंत हे सगळं मी एकटीच करत होते. माझा नवरा अभिनव सकाळपासून इस्त्री केलेला शर्ट घालून बाहेर बसून पाहुण्यांसोबत चहा पित होता. त्याला त्याच्या बायकोच्या स्वयंपाकघरातील अस्थिर दिनचर्येची अजिबात पर्वा नव्हती. आणि माझी नणंद सुहाना चमकदार लाल रेशमी साडी नेसून आणि गडद मेकअप करून इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. ती मला आदेश देण्यासाठी अधूनमधून स्वयंपाकघरात डोकावत असे. तिने पनीरचा एक तुकडा उचलला, तोंडात टाकला आणि चावत म्हणाली, वहिनी, पनीरचे तुकडे इतके लहान का आहेत? पाहुणे काय विचार करतील? जरा समंजसपणे वागा. आईसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. आमचा सन्मान. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. सुहानाईला म्हणाली, तू बाहेर जाऊन आईला मदत कर. इथे खूप गरम आहे. तुझी साडी खूप महाग आहे, ती सुद्धा खराब होईल. शिखा सुद्धा खूप रडत आहे, तिला घेऊन बाहेर जा. सुहानाने ओठ आवळले आणि 2 पावले मागे सरकली, जणू काही मी एखादा संसर्गजन्य रोगच होते. तिने किती छान साडी नेसली आहे. तू तिला उचललंस तर तिला उलटी येईल. बाळ तुझं आहे, तूच त्याची काळजी घ्यायला हवी. तुला काही बनवायचं असेल तर तक्रार का करतेस? असं म्हणून ती वळली आणि बाहेर निघून गेली. मी पुन्हा एकदा माझ्या 1 वर्षाच्या मुलीच्या रडण्यासोबत आणि गरम स्वयंपाकघरात एकटीच राहिले. दुपारचे 12 वाजले होते. बाहेर सर्व टेबलांवर पाहुणे बसले होते. आतून हसण्याचे, विनोदाचे आणि ग्लासांच्या किनकिनाटाचे आवाज ऐकू येत होते. मी एक एक करून जड भांडी उचलून बाहेर ठेवली. माझे हात वेदनेने थरथरत होते. जेव्हा माझे शेवटचे भांडे ठेवले तेव्हा ओल्या डायपरमुळे शिखा मोठ्याने रडू लागली आणि तिला घाईघाईने खोलीत नेले. तिचा डायपर बदलला आणि दूध पाजून शांत केले. डाळ मखणी आणल्यामुळे बाकीच्या जेवणाला 15 मिनिटे उशीर झाला. मी गरमागरम डाळ घेऊन हॉलमध्ये पोहोचताच वातावरण एकदम शांत झाले. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. बिनिताजी त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींसोबत पुढच्या टेबलावर बसल्या होत्या. रागाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. त्यांनी वाटीवर चमचा आपटला आणि ओरडल्या, हा काय नाटक आहे? आता डाळ आणतेस? सगळ्यांचीच डाळ संपली आहे. मग ही खाणार कोण? तुझ्यासारखी आळशी कामचुकार सून या घरात असणं हे या घराचं दुर्दैव आहे. तू नवऱ्याच्या कमाईवर जगतेस आणि तुला धड जेवण सुद्धा जमत नाही. मी गरम डाळीचं भांड हातात धरूनच तिथे उभी होते. मी हळू आवाजात म्हणाले, मम्मी, शिखा खूप रडत होती. मला तिचा डायपर बदलायचा होता आणि तिला शांत करायचं होतं. त्यामुळे मला थोडा उशीर झाला. कृपया मला माफ कर. पण माझ्या स्पष्टीकरणामुळे ती आणखीनच चिडली. तिला तिच्या मैत्रिणींसमोर अपमानित झाल्यासारखं वाटलं. ती खुर्चीवरून उठून घाईघाईने माझ्याकडे आली. मी काही प्रतिक्रिया देण्याआधीच तिने माझ्या गालावर जोरात 2दा चापट मारली. चापटीचा आवाज खोलीभर घुमला. मग रागाने ती म्हणाली, तू आता जास्तच बोलू लागली आहेस. मुलीला जन्म देऊन तू काय मोठी कामगिरी केली आहेस?
आता तू तुझा आळस लपवण्यासाठी तिचा बहाणा करत आहेस. उद्धट बाई, तिचं लाल नेल पॉलिश लावलेलं बोट माझ्या चेहऱ्याकडे रोखलेलं होतं. माझे दोन्ही गाल जळत होते. वेदना फक्त चेहऱ्यावरच नव्हती, ती थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली होती. मी पुरुषांच्या टेबलाकडे पाहिले. अभिनव, ज्याच्या सोबत मी संपूर्ण तारुण्य घालवले होते, तो मान खाली घालून शांतपणे जेवत होता. जणू काही झालंच नव्हतं. सुहाना आपला चेहरा लपवून हसत होती आणि बाकीचे सर्वजण माझ्याकडे असे पाहत होते जणू काही हा सगळा माझाच दोष होता. माझ्याशी कोणी एक शब्दही बोलले नाही. कडक उन्हात एकटीच सगळ्यांसाठी स्वयंपाक करणाऱ्या आणि एका लहान मुलाची काळजी घेणाऱ्या त्या स्त्रीबद्दल कोणालाही दया आली नाही. त्या क्षणी इतकी वर्षे जमवलेला माझा संयम सुटला. मी रडले नाही. पूर्वी जेव्हा कधी माझी सासू किंवा नवरा काही बोलायचे तेव्हा मी बाथरूम मध्ये जाऊन रडायचे आणि मग शांतपणे कामावर परत यायचे. पण ह्यावेळी माझ्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. इतकी वर्षे मी सहन केलेल्या सगळ्या वेदना, अपमान आणि अवहेलना आता एका विचित्र शांततेत विरून गेल्या होत्या. खोलीभर तणाव पसरला होता. जेव्हा बिनीताने मला शांत पाहिले तेव्हा तिला वाटले की मी नेहमीप्रमाणे घाबरले आहे. ती गर्वाने वळली आणि तिच्या खुर्चीकडे परत जाऊ लागली. मी हळूच मसूर डाळीचे भांडे जवळच्या रिकाम्या टेबलावर ठेवले. आता माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी या घराचा प्रत्येक खोटा मुखवटा भेदून पाहत होती. हळू पण आत्मविश्वासाने मी खोलीच्या एका कोपऱ्याकडे, तिथे एक तुटलेली खिडकी सावरण्यासाठी वापरलेली एक जड लाकडी काठी होती. मी ती उचलली. हातात त्याचं वजन जाणवताच मला एक विचित्र शक्ती जाणवली. बिनीताजी पुन्हा त्यांच्या खुर्चीत बसताच त्यांनाही काहीतरी विचित्र जाणवलं. लोक आपापसात हळू आवाजात बोलू लागले. अभिनवने माझ्याकडे बघून माझ्या हातातली काठी पाहताच त्याचा चेहरा फिका पडला. तो मोठ्याने ओरडला, काय करते आहेस? वेळ लागले का तुला? खाली ठेव. पण मी त्याचा एक शब्दही ऐकला नाही. तिथे एक भला मोठा केक होता, जो सुहानाने तिच्या आईचा दर्जा दाखवण्यासाठी माझ्या कष्टाच्या पैशांनी विकत घेतला होता. सगळी मेजवानी त्याच्याजवळच मांडली होती. मी काठी दोन्ही हातात घट्ट धरली. ती उंच उचलली आणि माझ्या पूर्ण ताकदीने केकवर जोरात आपटली. एका मोठ्या आवाजासह संपूर्ण केकचे तुकडे तुकडे झाले. क्रीम, ब्रेड आणि साखरेची फुल सगळीकडे पसरली. क्रीमचा एक मोठा भाग थेट बिनीताजींवर पडला, ज्यामुळे त्यांची महागडी रेशमी साडी खराब झाली. पण मी तिथेच थांबली नाही. मी तीच काठी वापरून संपूर्ण मेजवानीचे टेबल उलथवून टाकले. महागडी चिनी मातीची भांडी जमिनीवर पडून एका मागून एक फुटली. बिर्याणी, पनीर सगळं काही फरशीवर सांडलं. संपूर्ण खोली किंकाळ्याने दुमदुमली. माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी भीतीने भिंतीनं बिलगून उभ्या होत्या. काही नातेवाईक अन्नाची शिंतोडी चुकवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. बिनीताजींचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. तिने छातीवर हात ठेवला आणि धाप टाकली. सुहाना किंचाळली आणि माझ्यावर झडप घातली. संतापलेला अभिनव माझ्यावर हल्ला करायला धावून आला, पण मी पटकन एक पाऊल मागे सरकले आणि काठी थेट त्याच्या छातीवर रोखली. इतकी थंड होती की त्याचा वर उचललेला हात थांबला. घरात शांतता पसरली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या पूर्ण ताकदीनिशी स्पष्टपणे म्हणाले, आज तुम्हा सर्वांसमोर मी माझा घटस्फोट जाहीर करते. या घराने मला तब्बल 3 वर्ष स्वतंत्र ठेवले आहे. त्याने मला त्याची मोलकरीण म्हणून ठेवले होते. त्याने माझा वापर केला. त्याने माझ्या आत्मसन्मानाला वारंवार पायदळी तुडवले. मी निर्दोष आहे असे तुला वाटले, म्हणून तू माझ्यासोबत काही करू शकलास. पण आता सगळं संपलंय. मी घटस्फोटाची कागदपत्रे टेबलावर ठेवते, त्यावर सही कर. अभिनव, बाय. सुहाना, आजपासून या घराशी माझा काहीही संबंध नाही. असं म्हणून मी काठी जमिनीवर फेकली आणि सरळ माझ्या खोलीत गेले. आत गेल्यावर मी दार बंद केलं. बाहेर मला बिनीताजींच्या किंकाळ्या आणि अभिनवचा दरवाजावरचा ठोका ऐकू येत होता. गोंगाटाचे आवाज येतच होते, पण खोली आश्चर्यकारकपणे शांत होती. मी माझी मोठी सुटकेस बाहेर काढली. मी फक्त माझे आणि शिखाचे आवश्यक कपडे भरले. मग मी माझी सर्व ओळखपत्रे, शिखाची मी बऱ्याच काळापासून लपून ठेवलेली लसीकरण कार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे असलेली फाईल बाहेर काढली. मी शिखाला उचलून घेतले आणि तिला घट्ट मिठी मारली. मग मी दरवाजा उघडला. अभिनव तिथे उभा होता. मी त्याला पाहिले. मी एक नजरही न टाकता सरळ बाहेर पडले. बिनीताजी क्रीम आणि अन्नाचे डाग लागलेल्या फरशीवर बसून जोरजोरात रडत होत्या. मी घराच्या लोखंडी गेटमधून बाहेर पडले आणि एक टॅक्सी थांबवली. टॅक्सी आल्याबरोबर मी तिच्या दिशेने धावत गेले. ज्या नरकाला मी एकेकाळी घर मानत होते, तो मी कायमचा मागे सोडला आहे. टॅक्सीत बसताना मी माझ्या मुलीला मिठी मारली
माझं हृदय धडधडत होतं, पण भीतीने नाही तर अथांग सुटकेच्या भावनेने. शिखाला सगळं काही समजल्यासारखं वाटलं. तिने मला हळूच मिठी मारली आणि ती झोपी गेली. माझ्या बॅगेतला फोन सतत वाजत होता. मी तो बाहेर काढून पाहिला. स्क्रीनवर अभिनव, सुहाना आणि अनेक नातेवाईकांचे बरेच मिस कॉल दिसत होते. तो मला काही मदत द्यायला फोन करत होता की ते उद्ध्वस्त झालेलं घर साफ करून घ्यायला. माझ्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. मी फोन बंद केला. त्या अंधुक स्क्रीनने जणू माझ्या काळोख्या भूतकाळावर कायमचा पूर्णविराम लावला. तो गेलाच असणार. मी सिम कार्ड बाहेर काढले, त्याचे 2 तुकडे केले आणि टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर लखनौच्या रस्त्यांवर फेकून दिले. सगळं काही संपलं होतं. मी अभिनव आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी असलेलं सर्व संबंध कायमचे तोडून टाकले होते. टॅक्सी ड्रायव्हरने ती आरशातून माझ्याकडे बघून हळू आवाजात विचारले, मॅडम, तुम्हाला कुठे जायचं आहे? एवढं सामान घेऊन तुम्ही गावी चालला आहात का? मी हसून म्हटले, नाही दादा, आपण थेट विमानतळावर जाऊया. मी लखनौहून खूप लांब चालले आहे. अगदी शेवटच्या क्षणी तिकीट काउंटरवर मी गेले. मी नशीबवान होते. 2 तासानंतरही डेहराडूनला जाणाऱ्या विमानात जागा उपलब्ध होत्या. मी माझ्या पर्समधील एका गुप्त पाकिटातून एटीएम कार्ड काढले आणि पैसे भरले. हे तेच पैसे होते जे मी गेले 3 वर्षांपासून साठवत होते. रात्रभर झाकून फ्रीलान्स लेखन करून मी पैसे वाचवले होते. ते फार नव्हते, पण मला आणि माझ्या मुलीला काही काळ मोकळेपणाने जगण्यासाठी ते पुरेसे होते. विमानाचे तिकीट मिळताच मला जणू काही पिंजऱ्यातून सुटका झाल्यासारखे वाटले. मोकळ्या आकाशात उडणारा पक्षी विमानाने उड्डाण घेतले आणि आम्ही त्या घुसमट करणाऱ्या आयुष्यापासून दूर, खूप दूर घेऊन गेले. जेव्हा विमान उतरले तेव्हा थंड वाऱ्याचा झोत माझ्या चेहऱ्यावर आदळला. ते आल्हाददायक होतं. 10 दिवसांची उष्णता भरलेली होती आणि तेलाच्या वासापेक्षा हा पूर्णपणे वेगळा अनुभव होता. हवा खूप स्वच्छ आणि सुखद होती. मी टॅक्सीने शहराच्या मध्यभागी गेले. मग एका जुन्या मित्राच्या सल्ल्याने मी झाडांमध्ये वसलेल्या एका सुंदर होमस्टेमध्ये खोली बुक केली. ती खोली पूर्णपणे लाकडी होती आणि तिच्या मोठ्या काचेच्या खिडकीतून धुक्याने वेढलेली दरी दिसत होती. तिथे कोणताही गोंगाट नव्हता, शिवीगाळ नव्हती, फक्त वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांचा किलबिलाट होता. मी शिखाला मऊ पांढऱ्या पलंगावर झोपवले. ती कुशी बदलून शांतपणे झोपी गेली. मी बाल्कनीत गेले. लाकडी कट्ट्याला टेकून मी एक दीर्घ श्वास घेतला. इतके दिवस रोखून धरलेले अश्रू आपोआप वाहू लागले. पण ते अश्रू आदराचे होते. नाही, त्या ओझ्यासारख्या नात्यातून मुक्त झाल्याचा हा आनंद अश्रू होता. आता मला बाजारात जाण्यासाठी पहाटे 4 वाजता उठावं लागणार नाही. मला 4 मजली घर स्वच्छ करावं लागणार नाही. मला माझ्या सासूचे टोमणे आणि नणंदेचे अपमान ऐकावे लागणार नाहीत. आता मी फक्त नेहा आहे, एक स्वतंत्र आई जी तिचं आणि तिच्या मुलीचं आयुष्य तिच्या स्वतःच्या पद्धतीने जगणार आहे. या शांत डोंगराळ गावात मी माझ्या आत्मेच्या सर्व जखमा भरून घेऊ देईन. मी डेहराडूनच्या एका उन्हातल्या बाल्कनीत बसून गरम चहा पीत आहे आणि दिल्लीतल्या त्या 3 मजली घरात खराखुरा भूकंप झाला होता. मला तिथल्या परिस्थितीबद्दल सोशल मीडिया आणि काही जवळच्या मित्रांकडून सतत बातम्या मिळत होत्या. मी निघून गेल्यावर पाहुण्यांसाठी बिनिताजींचा 60वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ते आयुष्यभराचे एक दृश्य बनले. सर्व नातेवाईक कुजबुजत निघून गेले. फरशीवर सांडलेले अन्न आणि क्रीम साफ करायला कोणीच नव्हते. बिनिताजींना समजले की मोफत मोलकरी निघून जाण्याचा अर्थ काय होता. घाणेरड्या कपड्यांचे ढीग साचले होते. ते धुवायला कोणी नव्हते. सिंक घाणेरड्या भांड्याने ओसंडून वाहत होते आणि त्यातून एक आंबट वास येत होता. मळकट कपड्यांचे ढीग साचले होते. ते धुवायला कोणीच नव्हतं. सिंक घाणेरड्या भांड्याने ओसंडून वाहत होतं आणि त्यातून एक आंबट वास येत होता. कित्येक दिवस त्या घरात धड जेवण सुद्धा बनवलं जात नव्हतं. सगळ्यांना बाहेरून जेवण मागवावे लागत होते. यामुळे अभिनवचे जुने पोटदुखीचे दुखणे पुन्हा सुरू झाले. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातच नाश्ता मिळण्याची सवय असलेली सुहाना आता स्वतःच्या आईशीच भांडत होती. शेजारी तर मुळीच खुश नव्हते. तो बिनिताजींच्या उद्धट स्वभावामुळे आधीच वैतागले होते. आता तिला मजा करण्याची उत्तम संधी मिळाली होती. त्या साध्या सुध्या सुनेला इतका त्रास दिला गेला की तिने पार्टी खराब करून घर सोडले याचीच चर्चा सगळीकडे होती. अभिनव ऑफिसला जाणंही अवघड होतं. वाढदिवसाच्या पार्टीची बातमी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. तो आत शिरताच लोक त्याच्याकडे बघायचे, एकमेकांशी बोलायचे आणि हावभाव करायचे. त्याच्या पुरुषी अहंकाराला खूप मोठा धक्का बसला होता.
मला खूप अपमानित वाटले. त्याने मला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. मी माझा नंबर बदलला होता आणि फक्त माझ्या आईवडिलांच्या व एका जवळच्या मित्राच्या संपर्कात होते. पण सत्य हे होते की हे फार काळ लपून राहत नाही. अखेरीस अभिनवला एका दूरच्या नातेवाईकाकडून माझा नवीन नंबर मिळाला. मी चुकून त्याच नातेवाईकाला त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मेसेज केला. डेहराडून मधील माझ्या 4थ्या दिवशी दुपारी माझा नवीन फोन स्क्रीनवरचा अनोळखी नंबर पाहताच तो कोणाचा आहे हे मला लगेच कळलं. मी कॉल उचलला. अभिनवच्या रागवलेल्या आवाजाने खोलीतील शांतता भंग केली. तू खूप हुशारी दाखवते आहे स्नेहा. एवढा मोठा गोंधळ घालून ती निघून गेली आहे आणि आताही तुमच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. घरी काय चालले आहे हे तुम्हाला माहित आहे का? ताबडतोब परत या आणि सर्वांसमोर माझ्या आईची माफी मागा. जर तुम्ही यावेळी घर व्यवस्थित सांभाळले तर मी तुम्हाला आणखी एक संधी देण्याचा विचार करेन. नाहीतर तुला या घरातून एक पैसाही मिळणार नाही. मी तुला आणि तुझ्या मुलीला रस्त्यावर सोडून देईन. त्याच्या आवाजात तोच अहंकार आणि अधिकारवाणी होती. त्याला अजूनही वाटत होते की मी तीच घाबरलेली नेहा आहे जी काही काळापासून तिथे होती. त्याच्या धमक्या ऐकून माझ्या अंगावर काटा आला, पण तो चुकत होता. त्या सहनशील बाईने तो तुटलेला केक पूर्णपणे सोडून दिला होता. मी फोन कानाला लावून ठेवला. मी खिडकी बाहेरच्या हिरव्या गार झाडांकडे एकटक पाहत होते आणि माझी सगळी शक्ती त्याला देत होते. त्याला त्याचा राग काढू दे. जेव्हा तो ओरडून थकला आणि क्षणभर श्वास घेण्यासाठी थांबला तेव्हा मी हळू आवाजात बोलले. माझा आवाज पूर्णपणे शांत होता. त्यात रागाचा लवलेशही नव्हता. तू बोलला आहेस, जर हे संपलं असेल तर तुझंही संपलं. तुझा ईमेल बघ. मी घटस्फोटाची कागदपत्र पाठवली आहेत. त्यावर सही कर आणि मी दिलेल्या पत्त्यावर पाठवून दे आणि हा सगळा ड्रामा बंद कर. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. मग अभिनव हसला. घटस्फोट? तुला वाटतं हे इतकं सोपं आहे? हो, तू स्वतःहून घर सोडून गेलीस, त्यामुळे तुला तुझ्या मुलीला स्वतःच वाढवावं लागेल. हे घर माझ्या आई वडिलांचं आहे. तुला इथून एक वीट सुद्धा मिळणार नाही. माझ्याकडे सगळे पैसे आहेत. तुझ्यासारख्या भिकाऱ्याला मी 1 रुपया सुद्धा देणार नाही. शिखाच्या खर्चासाठी सुद्धा काही नाही. कोर्टात भेटू. मग बघूया न्यायाधीश तुला रिकाम्या हाताने कसे बाहेर पाठवतात. मी खळखळून हसले. माझ्या हसण्यात उपहास आणि सुटकेचा निश्वास दोन्ही होते. त्याला अजूनही त्याच्या हुशारीवर विश्वास होता. मी टेबलावरचा लॅपटॉप उघडला आणि मी एन्क्रिप्टेड फोल्डरवर क्लिक केले. अभिनव, तुला काय वाटलं? मी त्या घरात 3 वर्षे एका मूर्ख मुलकरींसारखी फक्त स्वयंपाकघरात काम करत राहिले? मी पाठवलेला दुसरा ईमेल उघड आणि बँक स्टेटमेंटकडे लक्ष दे. बघ. मला फोनवर कीबोर्डचा आवाज ऐकू आला. काही क्षणानंतर तिचा श्वास जलद झाला. तुम्ही बऱ्याच काळापासून व्यवसायात नुकसान होत असल्याची कारणे देत घर खर्चात सतत कपात करत आहात. मला शिखाच्या दुधाची बिले सुद्धा भरावी लागली. मला माझ्या बचतीतून पैसे काढावे लागले. पण खरं तर तू गुपचूप आपल्या संयुक्त बचत खात्यातून पैसे काढत होतास. तुझ्या लाडक्या बहिणीचे जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तू मला लाखो रुपये दिले. इतकंच नाही तर तू तुझ्या आईच्या नावावरही लाखो रुपये जमा केलेस. तुम्ही आणि सोहाना यांना नॉमिनी म्हणून ठेवून एका महागड्या जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली. माझ्याकडे त्या सर्व व्यवहारांची बँक स्टेटमेंट आणि तुमच्या कर्जदारांसोबतचे तुमचे सर्व चॅट्स बँकेच्या शिक्क्यासह आहेत. आता मला सांगा की माझ्यावर पाळत ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली? मला हे सगळं तुला कुठून मिळालं? मी त्याच्या मूर्ख प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी फक्त माझा मुद्दा मांडला. आमच्या बचत खात्यात 80 लाख रुपये आहेत. कायद्यानुसार त्यातील अर्धा भाग माझा आहे. शिवाय शिका 18 वर्षाची होईपर्यंत तुम्हाला दरमहा 40,000 रुपये पोटगी द्यावीच लागेल. जर तुम्ही गुपचूप कागदपत्रांवर सही करून पैसे हस्तांतरित केले तर मी गप्प बसेन. पण जर कोणी मला फसवण्याचा प्रयत्न केला, जर तू तसा प्रयत्न केलास तर मी ही संपूर्ण फाईल कोर्टात आणि तुझ्या कंपनीच्या संचालकांकडे पाठवीन. सहाय्यक व्यवस्थापक म्हणून तुझी नोकरी आणि तुझ्या कुटुंबाचा खोटा आदर एका क्षणात नाहीसा होईल. फोनवर पुन्हा शांतता पसरली. ही शांतता अशा व्यक्तीची होती जिची गुपिते उघड झाली होती. त्याला समजले होते की जर ही गोष्ट सार्वजनिक झाली तर तो केवळ आपली नोकरीच नाही तर आपली संपूर्ण प्रतिष्ठाही गमावून बसेल. मी ते शेवटच्या वेळी म्हटले, तुमच्याकडे उद्या सकाळपर्यंत वेळ आहे. पैसे माझ्या नवीन खात्यात जमा झाले पाहिजेत आणि तुम्ही घटस्फोटाची कागदपत्रे पाठवू शकता. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका असे म्हणून मी फोन ठेवला. डेहराडूनचा मावळता सूर्य
पूर्णारावर पसरत होता आणि त्याच क्षणी माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. मी माझी सर्वात मोठी पैज लावली होती आणि मला खात्री होती की तो भित्रा माणूस शरण येईल. आता माझ्या आणि माझ्या मुलीचे आयुष्य माझ्या हातात होते. अगदी माझ्या कल्पनेप्रमाणेच अगदी असंच घडलं. अभिनव सारखा भित्रा, स्वतःच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणारा माणूस आपलं करिअर कधीच धोक्यात घालणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 8 वाजता मला बँकेकडून एक मेसेज आला. माझ्या बचत खात्यातील अर्धी रक्कम माझ्याकडून चोरली गेली. खात्याचे हस्तांतरण झाले. काही आठवड्यानंतर अभिनवने माझ्या वकिलाच्या माध्यमातून परस्पर संमतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. त्याने शिखाला मासिक पोटगी देण्याचेही मान्य केले. न्यायालयाने प्रकरण स्वीकारले आणि संपूर्ण प्रकरण कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली. सुमारे महिनाभरानंतर अश्रू आणि अत्याचाराने भरलेले माझे लग्न न्यायालयाच्या निर्णयाने कायमच्या संपुष्टात आले. जेव्हा घटस्फोटाची कागदपत्रे आली तेव्हा असे वाटले की जणू काही 3 वर्षानंतर मी वागवत असलेले मोठं ओझं अखेर उतरल्यासारखं वाटलं. डोंगरामधील त्या दिवसांमध्ये मी माझा सगळा वेळ स्वतःसाठी आणि माझ्या मुलीसाठी दिला. मी शिखाला घेऊन हिरव्यागार झाडांमध्ये फिरायला जायचे. मी त्याची हवा श्वासात भरून घ्यायचे आणि अशाच इतर गोष्टी करायचे. मी अशा गोष्टी खायचे ज्या मी स्वतःसाठी विकत घेण्याची कधी हिंमतही केली नव्हती. एके दिवशी डोंगराच्या उतारावरच्या एका छोट्या कॅफेमध्ये माझी कविताजींशी भेट झाली. त्या दिल्लीहून आलेल्या एका मानसशास्त्रज्ञ होत्या, ज्या काही दिवसांसाठी काम करायला आणि आराला भेटायला आल्या होत्या. काही भेटीनंतर माझ्या डोळ्यात दडलेली वेदना त्यांनी ओळखली. मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. माझ्या सासरच्या मंडळींबद्दल, माझ्या अनावश्यक सहनशीलतेबद्दल आणि त्या दिवशी झालेल्या घटस्फोटाबद्दल. सगळ्यांना माफ करते असंही ती म्हणाली नाही. तिने माझा हात धरला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाली, नेहा, तू योग्य गोष्ट केलीस. आंधळ्या त्यागाने कोणालाही कधीच आनंद मिळत नाही. त्यामुळे फक्त शोषण वाढत तुम्ही पुढे येऊन तुमच्या मुलाचा जीव वाचवला. आता तुमच्या आतल्या त्या स्त्रीला बाहेर येऊ द्या, जिला वाटत होतं की ती फक्त स्वयंपाकघरापुरतीच मर्यादित आहे. बाहेरील जग खूप विशाल आहे. तुमच्यात प्रतिभा आणि समज आहे. तुम्ही स्वतःसाठी लढले पाहिजे. तुम्ही एक नवीन आणि सुंदर आयुष्य घडवू शकता. कविताजींचे शब्द ऐकून माझ्या मनात रेंगाळणारी सगळी नकारात्मकता आणि न्यूनगंड जणू वितळूनच गेला. मला जाणवले की लग्नात माझे काहीही नुकसान झाले नव्हते. उलट मी माझ्या सर्वात मोठ्या कमकुवतपणावर विजय मिळवला होता. मी ते साध्य केले होते. त्या भावनेने माझा हरवलेला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचे हसू परत आणले. डेहराडूनमध्ये 1 महिना घालवल्यानंतर मी माझे सामान बांधले. मालमत्तेच्या विभागणीतून मिळालेल्या पैशांचा उपयोग मी माझ्या आई आणि मुलीला आरामात जगता यावी यासाठी केला. भरपूर संधी होत्या, पण मला माझं आयुष्य रिकामं बसून घालवायचं नव्हतं. मला नोकरीची गरज होती. मला अशा वातावरणाची गरज होती जिथे मी स्वतःला पुन्हा सिद्ध करू शकेन. लखनौ हे ते शहर होतं जिथे मी खचून गेले होते आणि आता तिथेच मला स्वतःला शोधता येणार होतं. मला माझं कुटुंब पुन्हा उभे करायचे होते. मी शिखाला सोबत घेतले. माझी सुटकेस भरली आणि नव्या आत्मविश्वासाने माझे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी विमानतळाकडे निघाले. लखनौ विमानतळाबाहेर मी माझ्या मैत्रिणी प्रियंकाला हात हलवताना पाहिलं. प्रियंका माझी कॉलेजमधली मैत्रीण होती. एक कणखर आणि स्वतंत्र मुलगी, जिने अभिनवशी इतक्या लवकर लग्न करण्याच्या माझ्या निर्णयाला कधीच पाठिंबा दिला नाही. तिचा प्रियकर कबीरही तिथे होता. मी लखनौला परत येत आहे कळताच ते दोघेही मला घ्यायला आले. मला शिखासोबत पाहून प्रियंका धावत आली आणि तिने आम्हा दोघींना मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तू बारीक झाली आहेस नेहा, पण तुझे डोळे नेहमीपेक्षा जास्त चमकत आहेत. आता तू माझ्यासोबत असशील. तुला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. मी आणि कबीर इथेच आहोत. आम्ही तुम्हा दोघांची काळजी घेऊ. कबीर हसला आणि माझी जड सुटकेस उचलत पुढे आला. तो म्हणाला, हो नेहा, आमचं घर लहान असेल, पण ते तुझ्यासाठी नेहमीच खुलं आहे. तू पूर्णपणे स्थिरावेपर्यंत इथेच राहा. मी माझ्या दोन्ही मित्रांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांच्या गाडीने आम्हाला एका लहान पण स्वच्छ अपार्टमेंटमध्ये नेले. मी एका स्वच्छ अपार्टमेंटमध्ये पोहोचले. प्रियंकाने माझ्यासाठी आधीच एक हवेशीर खोली तयार करून ठेवली होती. नवीन चादरी अंतरलेल्या होत्या आणि शिखासाठी खेळणी व इतर गरजेच्या वस्तू आधीच खरेदी करून ठेवल्या होत्या. प्रियंका आणि कबीर यांचा स्नेह आणि प्रामाणिकपणा पाहून मला पहिल्यांदाच जाणवले की या मोठ्या शहरात मी पूर्णपणे एकटी नाही.
नव्याने सुरुवात करण्यासाठी मला एक भक्कम आधार मिळाल्यासारखे वाटले. एकटी आई म्हणून सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. शिखा नुकतीच चालायला शिकत होती. ती खूप खोडकर होती आणि नेहमी मला चिकटून राहायची. मी रोज सकाळी लवकर उठून तिच्यासाठी स्वयंपाक करायचे आणि प्रियंकाचं घर स्वच्छ करायचे. जेव्हा शिखा झोपायची किंवा तिच्या खेळण्यांमध्ये व्यस्त असायची तेव्हा मी माझा लॅपटॉप उघडून नोकरी शोधायला सुरुवात करायचे. लग्नाआधी मी एका ऑनलाईन मासिकात संपादक होते आणि मला लेखनाचा थोडा अनुभव होता. आपले प्रोफाईल चांगले तयार करा आणि तिने एकामागून एक अर्ज पाठवायला सुरुवात केली. मला माझ्या कष्टाचे फळ लवकरच मिळेल. दुसऱ्या दिवशी मला एक सौंदर्य उत्पादन ब्रँडसाठी 90 संवाद लिहा तो प्रोजेक्ट मिळाला. त्या रात्री शिखा गाढ झोपेत असताना मी माझ्या डेस्कवर शांतपणे बसले होते. माझ्या हातावर पिवळा प्रकाश पडत होता आणि माझी बोटे कीबोर्डवर वेगाने फिरत होती. शब्द आपोआप येत होते. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर मला ग्राहकांच्या विचारसरणीची जी समज आली होती तीच त्या शब्दातून प्रतिबिंबित होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या जाहिरातींचा संवाद पाठवला. अवघ्या 2 तासानंतर मला उत्तर मिळालं, हो, माझं काम उत्कृष्ट आहे असं म्हणत त्याने माझी भरभरून प्रशंसा केली आणि त्याने लगेच पैसे पाठवले. माझ्या पहिल्या प्रोजेक्टसाठी 5,000 रुपये ही कदाचित मोठी रक्कम नसेल, पण ते माझे स्वतःच्या कष्टाचे पैसे होते आणि माझ्यासाठी ते खजिन्यासारखे होते. त्याच दिवशी माझा त्यावर विश्वास बसला. माझी कौशल्ये अजूनही माझ्यात आहेत आणि मी माझ्या मुलीला सन्मानाने जगू शकेन असा मला विश्वास वाटत होता. पण माझ्या आयुष्यातील ही शांतता फार काळ टिकली नाही. एक नवीन वादळ उभे राहिले. यावेळी त्याला लोभाने खतपाणी घातले होते आणि त्याचा द्वेष त्याला एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून कळाले की मी शिखासोबत सुपरमार्केटमध्ये दिसले होते आणि त्याच्या लक्षात आले की मी लखनौमध्ये परत आले आहे. त्याच्या बचत खात्यातील अर्धे पैसे नाहीसे झाले. तो आतून जळत होता. म्हणून त्याने थेट माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन गोंधळ घालायचे ठरवले. माझे आई वडील एका जुन्या साध्या घरात राहत होते. दोघेही सेवानिवृत्त शिक्षक होते. संपूर्ण परिसरात त्यांचा खूप आदर होता. मी त्यांना माझ्या समस्यांबद्दल सांगितले नव्हते कारण मला त्यांना माझ्याबद्दल काळजी वाटू द्यायची नव्हती. त्यामुळे विनीताचे अचानक आगमन त्यांच्यासाठी एका वादळापेक्षा कमी नव्हते. सकाळी बाबा बाहेर झाडाला पाणी घालत होते आणि आई भाजी चिरत होती. तेवढ्यात विनीताची सुहानाला घेऊन रागाने आल्याबरोबर त्या ओरडल्या, बाहेर येऊन बघा तुमच्या लाडक्या मुलीने काय केले आहे. तिने माझी वाढदिवसाची पार्टी खराब केली. तिने आमच्या नातेवाईकांसमोर आमची मानहानी केली. मग तिने आमच्या घरातून पैसे चोरले आणि एका माणसासोबत पळून गेली. तुम्ही लोकांनी तुमच्या मुलीला हेच शिकवले आहे. तिला फोन करून माझ्या मुलाचे 80 लाख रुपये परत करायला सांगा, नाहीतर मी इथेच उभी राहीन. आणि तुमच्यासारखे शिक्षक किती खोटारडे आणि नाटकबाज असतात हे संपूर्ण परिसराला सांगेन. हे सर्व ऐकून बाबांना पूर्णपणे धक्का बसला. त्यांच्या हातातून पाण्याची बाटली खाली पडली. ते बाहेर आले आणि रागाने म्हणाले, कृपया माझ्याशी नम्रपणे बोला. माझी मुलगी लहानपणापासूनच खूप साधी आणि सरळ आहे. ती प्रामाणिक आहे. ती असं कधीच करणार नाही. तिच्यावर खोटा आरोप करू नका. हे ऐकून विनीताची प्रचंड संतापली. खोटे आरोप? तिने माझ्या मुलाला मारले. कोणाला तरी आमिष दाखवून ती पळून गेली. जशी आई तशी मुलगी. तुम्ही लोक या संपूर्ण काळात नक्कीच सामील आहात. तुम्ही संपूर्ण कुटुंबच फसवणूक करणारे आहात. तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या वडिलांच्या आत्मसन्मानाला धक्का बसत होता. माझे वडील आधीच अडचणीत होते. आपल्या मुलीबद्दल आणि संपूर्ण कुटुंबाबद्दल असे घृणास्पद बोल ऐकून त्यांचा राग आणखीनच वाढला. त्यांचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. गेटकडे बोट दाखवत ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर पडा. पण त्यांचे वाक्य पूर्णही झाले नव्हते. अचानक त्यांचा हात खाली पडला. त्यांनी आपली छाती घट्ट धरली. त्यांचे डोळे पांढरे झाले आणि ते थेट थंड फरशीवर कोसळले. आई किंचाळत स्वयंपाकघरातून धावत आली आणि तिने वडिलांच्या शरीराला घट्ट मिठी मारली. ती रडू लागली. त्यांच्यामुळे काय झाले आहे ते जेव्हा विनीताजी आणि सोहानीने पाहिले तेव्हा त्या दोघीही घाबरून पळून गेल्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर माझ्या आईचे नाव पाहून मी फोन उचलल्याबरोबर मला रडण्याचा आवाज ऐकू आला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा लवकर हॉस्पिटलमध्ये.
तुझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाला आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. मला खूप भीती वाटते बाळा. जणू काही माझी विचार करण्याची क्षमताच नाहीशी झाली आहे. मी लगेच प्रियंकाला शिखाची काळजी घ्यायला सांगितलं. माझी पर्स उचलली आणि एक क्षणही न घालवता हॉस्पिटलकडे निघाले. संपूर्ण वाटेत मी स्वतःलाच दोष देत होते. आई बाबांना आधीच खरं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्या लोकांना माझ्या वडिलांपर्यंत पोहोचण्याची संधीच मिळाली नसती. हॉस्पिटलचा कॉरिडॉर औषधांच्या वासाने आणि एका विचित्र गारठ्याने भरून गेला होता. मी इमर्जन्सी वॉर्डमधून धावत बाहेर आले. माझी आई मान खाली घालून एका खुर्चीवर बसली होती. मला पाहताच तिने मला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली. विनिताजी खूप वाईट बाई आहे. बाळा, तिने तुझ्यावर खोटे आरोप केले. तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाला शिव्या घातल्या. नेहा, तुझ्या वडिलांनी हे सगळं सहन केलं. मी सुद्धा आई, खूप वाईट झालं. बाळा, त्यांनी तुझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला. तुझ्या वडिलांना ते सहन झालं नाही. मी तिथे आईला घट्ट धरून उभी होते. माझ्या डोळ्यात पाणी दाटून आले. माझा संताप पणावर झाला होता. मी स्वतःशीच निश्चय केला की या रक्तपाताचा बदला घेण्यासाठी मी विनीता आणि तिच्या मुलीला शिक्षा देईन. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांची प्रकृती खूप खूप गंभीर आहे आणि त्यांच्या उपचारावर दररोज लाखो रुपये खर्च होणार आहेत. नर्सने माझ्या हातात एक डिपॉझिट स्लिप दिली. त्यावर लिहिलेली रक्कम पाहून माझे हात थरथरले. अभिनवकडून मिळालेले पैसे वकिलाची फी आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी वापरले गेले. खर्च वजा केल्यावर माझ्याकडे फक्त अर्धेच पैसे उरले होते. मला माहित होतं की ते जास्त काळ पुरणार नाहीत. पैसे संपले तर माझ्या वडिलांचं काय होईल? मी काचेतून ICU मध्ये डोकावून पाहिलं. माझे वडील बेशुद्ध पडले होते. त्यांचं संपूर्ण शरीर मशनीने झाकलेलं होतं. ज्या माणसाने मला नेहमी सन्मानाने आणि आदराने जगायला शिकवलं होतं तोच आता आपल्या जीवासाठी लढत होता. मी माझे अश्रू पुसले. रडल्याने काहीही बदलणार नव्हतं. मला पैसे कमवायचे होते. मी स्वतःला सांगितले की आता मला खंबीर व्हायलाच हवे. मला माझ्या आई वडिलांचे आणि माझ्या मुलीचे रक्षण करायचे होते. पुढचे काही दिवस माझ्या आयुष्यासाठी सर्वात कठीण दिवस ठरले. मी शिखाला प्रियंकाकडे सोडले आणि मी दिवसभर रुग्णालयाची सगळी औपचारिकता सांभाळायचे आणि रात्री जेव्हा माझी आई झोपायची तेव्हा मी माझा लॅपटॉप उघडून रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधील मंद प्रकाशात काम करत बसायचे. मला मिळेल ते कोणतेही लेखनाचे काम मी स्वीकारायचे. मी लिहिलेला प्रत्येक लेख यशस्वी व्हायचा. वडिलांच्या औषधांवर आणि मुलीच्या दुधावर हजारो रुपये खर्च होत होते. आर्थिक ताण आणि वडिलांच्या प्रकृतीने मला आतून खचवून टाकले होते. माझे शरीरही कमजोर होत होते. पण जेव्हा कधी त्यांच्या प्रकृतीत थोडीशी जरी सुधारणा दिसायची तेव्हा माझे हृदय भरून यायचे. सगळा थकवा नाहीसा झाला तरीही माझ्या लक्षात आले की केवळ फ्रीलान्स कामातून एवढी मोठी रक्कम कमावणे शक्य नाही. मला काहीतरी मोठे करायला हवे होते. एके दिवशी मला एशिया मीडिया ग्रुपमध्ये कंटेंट मॅनेजर पदाची एक जागा रिक्त असल्याचे दिसले. पगार इतकं चांगलं होतं की त्याने माझ्या वडिलांना पूर्णपणे बरं करता आलं असतं. ते काम सोपं नव्हतं. पण मी दुसरा विचार न करता अर्ज करायचा ठरवलं. मी माझा CV अद्ययावत करण्यात 3 तास घालवले. आमच्या सर्वोत्तम लेखाच्या लिंक्स मी अर्ज केला आणि पाठवला. माझ्या स्क्रीनवर यशस्वीरित्या सादर असा संदेश दिसताच मी हलकेच हसले आणि स्वतःला म्हणाले, माझं उद्ध्वस्त आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी लागणारी ही पहिली वीट आहे. मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये थकून बसले होते. जेव्हा मला पावलांचा आवाज ऐकू आला, मी वर पाहिले तर अभिनव माझ्यासमोर उभा होता. पण तो पूर्वीसारखा आत्मविश्वासू असिस्टंट मॅनेजर वाटत नव्हता. तो खूपच वाईट दिसत होता. त्याच्या डोळ्यात राग होता. तो हळू आवाजात म्हणाला, नेहा, आता खुश आहेस का? तू माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंस. मला आज प्रमोशन मिळणार होतं पण मॅनेजमेंटने शेवटच्या क्षणी माझं नाव काढून टाकलं. त्यांनी माझ्या समोरच तक्रार दाखल केली. मी ते पत्र फेकून दिले ज्यात लिहिले होते, मी एक असा नवरा आहे ज्याने आपल्या बायको आणि मुलांना सोडून दिले आणि आपल्या बहिणीवर पैसे उधळले. हे सगळं तुझ्याशिवाय आणखी कोणाला माहित होतं? तुला माझं करिअर उद्ध्वस्त करायचं आहे, बरोबर? त्याचं ऐकल्यानंतर मी हसले. अभिनव, तू स्वतःला खूप जास्त महत्व देतोस. तू तुझ्या कर्माची फळे भोगत आहेस. याला कर्म म्हणतात. माझा काही कट नाही. अभिनव थोडा वेळ जवळ आला. त्याचे डोळे लोभाने भरले होते आणि त्याची असहाय्यता स्पष्ट दिसत होती.
तो म्हणाला, नेहा मला माहित आहे की तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुला पैशांची खूप गरज आहे. तू फक्त माझ्या कंपनीत जाऊन त्यांना सांग की तक्रार खोटी होती, मला बढती मिळताच मी लगेच पैसे देईन, आपल्या दोघांचाही फायदा होईल. त्यांचं असं बोलणं ऐकून मला आणखीच किळस आली. तो त्याच्या पदासाठी माझ्या वडिलांच्या जीवाची बाजी लावत होता. मी लगेच उठून उभी राहिले आणि त्याची बॅग जमिनीवर फेकून दिली. आता पुरे झाले. तुमचे घाणेरडे पैसे स्वतः जवळच ठेवा. माझ्या कुटुंबाला तुमच्या पैशांची गरज नाही. माझे वडील एक प्रतिष्ठित शिक्षक आहेत. तुमच्या खोटेपणाचा आणि अभ्यासतेचा त्रास सहन करण्यापेक्षा ते मरण पत्करतील. तुझ्यासोबत जे काही घडत आहे त्याला मी जबाबदार नाही. आता मी सुरक्षा रक्षकांना बोलवण्याआधीच इथून निघून जा. मी हे बोलताच अभिनवचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला. तो मान खाली घालून गप्पपणे निघून गेला. ज्या दिवशी मला एशिया मीडिया ग्रुपच्या मुलाखतीसाठी फोन आला त्या दिवशी मी पहाटे 4 वाजता उठले. मी माझा सर्वोत्तम बिझनेस सूट घातला आणि थोडासा मेकअप केला. आरशात मला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. तिशीतील एक आत्मविश्वासू आणि उत्साही स्त्री. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर माझ्या लक्षात आले की इतर सर्व उमेदवार माझ्यापेक्षा खूपच तरुण आणि अधिक आधुनिक होते. मी क्षणभर संकोचले, पण पुढच्याच क्षणी मी निभावून नेलं. मुलाखत गट सादरीकरणाच्या स्वरूपात होती. विषय होता नवजात मातांसाठी पौष्टिक पूरक आहाराकरिता मोहीम तयार करणे. इतर तरुण उमेदवारांनी तंत्रज्ञानावर आधारित आणि आकर्षक कल्पना मांडल्या, पण त्या सर्वांना अपयश आले. मला सादरीकरणात एक मोठी त्रुटी आढळली. त्यात भावना आणि सहानुभूतीचा अभाव होता. जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मी कोणत्याही स्लाइड शिवाय मंचावर गेले. मी व्हाईट बोर्डवर फक्त एक ओळ लिहिली, अंधारातील अश्रू. मग मी स्पष्टपणे आणि भावपूर्ण बोलले. एका विशिष्ट आवाजात बोलायला सुरुवात केली. आपण आपल्या खऱ्या ग्राहकांना समजून घ्यायलाच विसरले आहोत. नवीन मातांना एका आदर्श आईच्या तेजस प्रतिमांची गरज नसते. सत्य हे आहे की त्यांना आतून एकटे थकल्यासारखे आणि हरवल्यासारखे वाटते. ते त्यांच्या आयुष्याबद्दल खूप संवेदनशील आहेत. माझी रणनीती एक सांत्वन देणारा समुदाय तयार करण्यावर केंद्रित आहे. आमचे उत्पादन केवळ एक पौष्टिक पेय नसावे, तर त्यांच्या वेदना समजून घेणारा एक सोबती असावा. आम्हाला अशा प्रामाणिक लघुकथा तयार करायच्या आहेत. वेदना समजून घ्या. आम्ही असे प्रामाणिक लघुपट तयार करू जे मातृत्वाचे ते गडद आणि अनुचारित पैलू उघड करतील, ज्याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही. आम्ही त्यांच्या दाबलेल्या भावनांना वाचा फोडू. ज्या दिवशी आम्ही त्यांच्या हृदयाला स्पर्श केला त्याच दिवशी ती आमच्या ब्रँडशी पूर्णपणे जोडली जाईल. खोलीत शांतता पसरली. माझे शब्द केवळ शब्द नव्हते, ते माझ्या स्वतःच्या वेदना आणि अश्रूंमध्ये आले होते. प्रमुख हसले, माझ्याकडे पाहिले आणि हलकेच मान डोलावली. नंतर मी पूर्ण आत्मविश्वासाने इमारतीतून बाहेर पडले. मला खात्री होती की मला नोकरी मिळणारच. 2 दिवसांनी मला फोन आला आणि मला नोकरी मिळाली. पगार माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता. मी सुटकेचा श्वास टाकला. पण आयुष्य, परिस्थिती केव्हा बदलेल हे कोणालाच माहीत नसते. त्याच दिवशी दुपारी मला प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक पुनीत यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांनी माझे काही जुने लेख वाचले आहेत आणि त्यांना एका महत्वाच्या प्रकल्पावर चर्चा करायची आहे. आम्ही एका शांत कॅफेमध्ये भेटलो. वेळ न घालवता पुनीत म्हणाले, नेहा, मी फोक किचन स्टोरीज नावाचा एक शॉर्ट फिल्म सिरीज सुरू करत आहे. यामध्ये देशभरातील स्ट्रीट फूड आणि त्यामागील कष्टकरी मजुरांना दाखवले जाईल. माझ्याकडे एक उत्तम कॅमेरा टीम आहे, पण मला अशा लेखकाची गरज आहे जो लोकांच्या वेदना जाणू शकेल. तुमचे लेख वाचून मला जाणवले की तुम्हाला सामान्य माणसांचा संघर्ष आणि त्यांचे सौंदर्य दोन्हीची जाण आहे. तुम्ही या प्रकल्पाचे प्रमुख लेखक व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्याची प्रस्ताव ऐकून माझ्या आतला तो भाग जागा झाला जो वर्षानुवर्ष कलात्मक स्वप्ने दाबून ठेवत होता. पण पुढच्या क्षणी वास्तवाचा धक्का बसला. मी दुःखाने म्हणाले, साहेब, मी तुमच्या प्रस्तावाबद्दल मी मनापासून आभारी आहे, पण सध्या माझी तशी परिस्थिती नाही. माझे वडील रुग्णालयात दाखल आहेत आणि मला खूप पैशांची गरज आहे. पुनीतने शांतपणे माझे म्हणणे ऐकले. मग त्याने माझ्याकडे एक जाड फाईल सरकवली आणि तो म्हणाला, मला तुमची अडचण समजते. या प्रकल्पाला एका आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संस्थेकडून भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे मुख्य लेखकाचा पगार खूप चांगला आहे. शिवाय आमच्या प्रयोजक आणि तज्ज्ञांच्या संपूर्ण टीमसाठी आलिशान अपार्टमेंट्स उपलब्ध करून दिली आहेत. मी तुम्हाला माझ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्ही हो म्हणालात तर तुम्ही आणि तुमची मुलगी तिथे लगेच राहायला जाऊ शकता. आता माझ्या समोर 2 पर्याय होते.
एका बाजूला होती एक सुरक्षित चांगल्या पगाराची नोकरी, दुसऱ्या बाजूला होती आव्हानात्मक पण मुक्त करणारी आणि आत्मसन्मान देणारी कला. मी निर्णय घेण्यासाठी 3 दिवसाची मुदत मागितली. त्या 3 दिवसात बाबांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. आता ते धोक्याबाहेर होते. त्या दुपारी मी हॉस्टेलमध्ये त्यांच्यासोबत बसले होते. माझ्या डोळ्यात न पाहता ते हळूच म्हणाले, मी ऐकलंय की तू एक खूप कठीण निर्णय घेणार आहेस. माझ्या उपचारांसाठी तू तुझ्या स्वप्नांशी तडजोड करायचा विचार करतेस, नाही का? मी गप्पपणे मान झुकवली. मी म्हणाले, बाबा, जर मला ती नोकरी मिळाली तर आपल्या सगळ्या आर्थिक समस्या संपून जातील. पप्पांनी माझ्या हातावर हात ठेवले आणि हसत म्हणाले, नेहा, मी तुला आत्ताच सांगतो, पैसे कमावणारे यंत्र बनू नये. मला वाटते की तुम्ही खरोखरच तुमचे आयुष्य जगा, तुमची स्वप्ने जगा. त्यासाठी जग. चित्रपट बनव बाळा, जग. मला सुंदर कथा सांग. माझ्यासाठी यापेक्षा उत्तम औषध नाही. माझ्या वडिलांकडून हे शब्द ऐकून माझी सगळी भीती आणि गोंधळ नाहीसा झाला. माझ्या हृदयाला अखेर त्याचे उत्तर सापडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानंतर मी थेट पुनीतच्या ऑफिसमध्ये गेले. पुनीत जी, तुमच्या चित्रपटासाठी पथकथा लेखक होण्याची तुमची ऑफर मी स्वीकारते. त्याच्या चेहऱ्यावर लगेचच हसू उमटले. टीममध्ये तुझं स्वागत आहे नेहा. मला खात्री आहे की हा तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असेल. चित्रपट निर्मितीच्या करारानुसार मला एका उच्चभ्रू परिसरात एक आलिशान अपार्टमेंट देण्यात आली. चाव्या सुपूत करण्यात आल्या. माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी नवीन आयुष्य सुरू करण्याची एक सुंदर भेट होती. प्रियंका आणि कबीर यांनी रविवारी सकाळी मला माझ्या नवीन घरात सामान हलवायला मदत केली. मी दार उघडताच सकाळच्या सूर्यप्रकाशाने आमचं घर उजळून निघालं. स्वागत आहे. अपार्टमेंट प्रशस्त, सुंदर आणि सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज होते. बिनीताजींच्या घरातील अरुंद आणि कोंदट स्वयंपाकघरापेक्षा हे खूपच वेगळे होते. शिखा घरात आनंदाने धावत होती. तिच्या हास्याने माझे मन आनंदाने भरून गेले. प्रियंकाने मला मिठी मारली. नेहा, तुला अखेर तुझं घर मिळालं आहे. आता हे तुझं स्वतःचं जग आहे, जिथे कोणीही तुला हुकूम देणार नाही किंवा तुझ्यावर हुकूम गाजवणार नाही. त्या रात्री मी माझ्या नवीन अपार्टमेंटच्या बाल्कनीत उभी होते. शहराच्या चमचमत्या दिव्यांकडे पाहिले. हे नवीन घर केवळ राहण्याची जागा नव्हती. ही स्त्रीच्या स्वातंत्र्याची, तिच्या आत्मसन्मानाची आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याच्या तिच्या हक्काची पोचपावती होती. दुसऱ्या दिवसापासून माझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला आणि मी संपूर्ण आत्मविश्वासाने त्याचे स्वागत करण्यास तयार होते. आठवड्याच्या एका संध्याकाळी मी माझी मुलगी शिखासोबत कॉम्प्लेक्सच्या पार्कमध्ये बसले होते. तेव्हा मला एक ओळखीचा किंचित कृत्रिम आवाज ऐकू आला. नेहा, तू इथे आहेस. मी पुढे पाहिलं तर सौम्या तिथे उभी होती. कॉलेजमधली तीच मुलगी जी श्रीमंत पुरुषांसोबतच्या तिच्या संबंधांमुळे नेहमी चर्चेत असायची. आजही तिने डिझायनर कपडे आणि हिऱ्यांचे दागिने घातले होते. तिने माझ्याकडे पाहून होकारार्थी मान हलवली. मी तुला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. मी ऐकलं की तू तुझ्या सासूबाईच्या पार्टीत खूप गोंधळ घातलास आणि तुला रिकाम्या हाताने घरातून हाकलून दिलंस. मला वाटलं तू तुझ्या आई वडिलांकडे गेली असशील, पण तू इथे काय करतेस? कुठेतरी तू जवळच्या झोपडपट्टीत खोली भाड्याने घेतली आहेस का? तिच्या आवाजात उपहास आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. मी पूर्णपणे शांत राहिले. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून किंचित हसून म्हणाले, सौम्या, नाही, मी खोली भाड्याने घेतली नाही. मी तुझ्यासोबत राहते. मी माझ्या मागच्याच इमारतीच्या 15व्या मजल्यावर राहते. आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले. खोटं बोलू नकोस. इथल्या अपार्टमेंटचं भाडं महिन्याला कमीत कमी 1,00,000 रुपये आहे. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? किंवा तुला खरंच काही मिळालं का? तुला एक श्रीमंत माणूस भेटला. मी हळूच उभी राहिले. माझी शांत पण कणखर उपस्थिती पाहून ती एक पाऊल मागे सरकली. सौम्या, तुझं सुख कोणाच्या तरी पैशांवर अवलंबून आहे, पण माझं सुख माझ्यामुळे आहे. मी कोणत्याही श्रीमंत माणसासोबत नाही. मी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्थेची प्रमुख लेखिका असल्यामुळे मी या अपार्टमेंटमध्ये राहते. मी माझे पैसे स्वतः कमावते. मी माझ्या मुलीची आणि वडिलांची काळजी घेते. मी वैद्यकीय खर्च सुद्धा कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच उचलते. तुम्हाला माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांचा खूप अभिमान वाटतो, पण तुम्हाला माहित आहे का की मी त्या घरात पगार न घेता मोलकरीण म्हणून राहत होते. ते घर नव्हते तर ज्ञानाचा पिंजरा होता. म्हणून एका स्वतंत्र स्त्रीच्या आयुष्याला तुमच्या संकुचित विचारांनी पारखू नका. सौम्याचा चेहरा राग आणि लज्जेने लाल झाला.
मी माझ्या मुलीला उचलले आणि तिचा स्वाभिमान तसाच ठेवून निघून गेले. आमच्या चित्रपटाचं काम सुरळीतपणे पुढे जात होतं. एका रात्री प्रियंकाने मला माझ्या सासरच्या मंडळींबद्दल अशी बातमी दिली की मलाही आश्चर्य वाटलं. एका रात्री प्रियंकाने मला माझ्या सासरच्या लोकांबद्दल असं काही सांगितलं की मलाही धक्का बसला. नेहा, तुला माहित आहे का, त्या घरात आता सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. कर्माचं फळ खरंच लवकर मिळालं आहे. तुमची वहिनी सुहाना, तिचे लग्न एका खूप श्रीमंत घरात झाले होते, पण तिच्या आळशीपणामुळे आणि उद्धटपणामुळे तिला अवघ्या एका महिन्यातच घरातून हाकलून देण्यात आलं. दरम्यान अभिनवला बढती नाकारण्यात आली आणि कामाच्या ठिकाणी त्याला अपमानाला सामोरे जावे लागले. जेव्हा असे झाले तेव्हा त्याने रागाच्या भरात नोकरी सोडली. त्यानंतर त्याने आपले सर्व पैसे ऑनलाईन जुगारात उधळले. आता त्याच्यावर गुंडांचे लाखो रुपये देणे होते आणि तो कुठेतरी लपून बसला होता. दरम्यान कर्ज वसूल करायला आलेल्या गुंडांनी त्याला पिटाळून लावले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला पक्षाघाताचा झटका आला. आता ती अर्धांगवायूने अंथरुणाला खेळली होती आणि तिची काळजी घ्यायला कोणीही नव्हते. तिचा सगळा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा एका क्षणात नाहीशी झाली होती. हे ऐकून मला आनंद झाला. नाही ते घडलं, मला फक्त असं वाटलं की कर्म आपलं देणं कधीच विसरत नाही. माणूस जे काही करतो ते एक ना एक दिवस त्याच्याकडे परत येतं. एका रविवारी सकाळी माझ्या अपार्टमेंटमधला इंटरकॉम वाजला. सुरक्षा रक्षक खाली लॉबीमध्ये होता. 2 स्त्रिया आत आल्या आहेत. त्यांच्यापैकी एक व्हीलचेअरमध्ये आहे आणि मला भेटण्याचा आग्रह करत आहे. क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या कोण आहेत हे माझ्या लक्षात आले. मी रक्षकाला त्यांना तिथेच थांबवायला सांगितले. मी लगेच खाली येते. लॉबीमध्ये जेव्हा मी पोहोचले तेव्हा सुहाना रक्षकांशी वाद घालत असल्याचे मला दिसले. तिच्या बाजूला एका स्वस्त व्हीलचेअरमध्ये बिनिता बसली होती. तिला पाहून ही तीच अरेरावी करणारी सासू आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होते. ती आता अशक्त, असहाय्य आणि आजारी दिसत होती. सुहाना मला पाहताच माझ्या दिशेने धावत आली. बिनिताजींनीही आपला थरथरता हात माझ्या दिशेने पुढे केला. मोठ्या मुश्किलीने त्या म्हणाल्या, बाळा, मला वाचव, मला खूप वेदना होत आहेत. सुहाना सुद्धा रडत म्हणाली, वहिनी, आपल्याच घराचा लिलाव होणार आहे. आई, तो अंथरुणात आहे, मला तुझ्यासोबत ठेव. मी सगळी घरची कामं करेन. मी एक शब्द न बोलता त्याच्याकडे नुसतीच बघत राहिले. ज्या दिवशी सगळ्यांसमोर मला चापट बसली त्या दिवशी माझी सहानुभूती नाहीशी झाली. ज्या दिवशी मी पडले आणि मरण पावले त्याच्या तोंडापर्यंत पोहोचले होते, मी शांतपणे पण ठामपणे म्हणाले, सुहाना, मी तुझी वहिनी नाही. कायद्याने आमचे नाते खूप पूर्वीच संपवले आहे. जेव्हा मी त्या घरात मोलकरणीसारखी रात्रंदिवस काम करत होती तेव्हा तुम्ही लोक माणसांनाही कळले नाही. जेव्हा बिनिताजींनी माझ्या वडिलांचा जीव जवळजवळ घेतला होता तेव्हा तुमचे नाते कुठे गेले? आज जेव्हा तुम्ही कंगाल आणि असहाय्य आहात तेव्हा तुम्हाला माझी आठवण झाली आहे. माझ्या दयाळूपणाला एक मर्यादा आहे आणि ती म्हणजे त्यांच्या बाबतीत हे निश्चितच माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी नाही. मग मी रक्षकाकडे पाहून म्हणाले, हे 2 चेहरे नीट लक्षात ठेवा. आजपासून त्यांना या इमारतीत कधीही प्रवेश करून देऊ नका. जर त्यांनी काही करण्याची हिंमत केली तर त्यांना शिक्षा दिली जाईल. जर कोणी गोंधळ घातला तर ताबडतोब पोलिसांना बोलवा. असे म्हणून मी वळून लिफ्टच्या दिशेने निघाले. मागून बिनिताजींचा आक्रोश आणि सुहानीच्या शिवाय ऐकू येत होत्या, पण यावेळी ती क्षणभरासाठी नरम पडली. मी स्वतःला थांबवलं नाही. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि माझ्या भूतकाळच्या सर्व काळ्या सावल्या कायमच्या मागे राहिल्या. चित्रपटाचा पहिला भाग प्रसारित होताच तो प्रचंड यशस्वी झाला. 40 वर्षे आपल्या दिव्यांग मुलांना एकटीने वाढवणाऱ्या एका महिलेच्या कहाणीने लाखो लोकांची मने जिंकली. चित्रपटाची सत्यकथा आणि मी लिहिलेल्या पटकथेला सर्वत्र प्रशंसा मिळू लागली. चित्रपटाच्या यशासोबतच परिस्थिती आणखीनच बिघडली. सर्वात आधी मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन त्यांना थोडे पैसे दिले आणि म्हणाले, आई बाबा, हे तुमच्या मुलीकडून आहे. आता तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वडिलांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद अश्रू स्पष्ट दिसत होत्या. एका वर्षानंतर पहाटे 4:30 वाजता मी उत्तर भारतातील उंच पर्वतांमध्ये माझ्या पुढच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघायची तयारी करत होते. मी झोपलेल्या माझ्या मुलीच्या शिखाच्या कपड्यावर हळूच चुंबन घेतले. आईने मला एक गरम जॅकेट घातले आणि म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे. शिखाची काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना.
मी तिला मिठी मारली आणि आई, मी लवकरच परत येईन, मी हसून म्हणाले. माझी संपूर्ण टीम विमानतळावर माझी वाट पाहत होती. या नवीन प्रवासाबद्दल प्रत्येक जण उत्सुक होता. जसजशी आमची गाडी डोंगराच्या वळणदार रस्त्यांवरून चढत होती तसे पुढचे दृश्य अधिक स्पष्ट होत होते. निसर्गरम्यता अधिक अधिक सुंदर होत गेली. मी गाडीची खिडकी उघडली आणि डोंगराची थंड ताजी हवा माझ्या चेहऱ्यावर आदळली. त्या झुळकेने केवळ माझे केसच विस्कटले नाहीत, तर माझ्या भूतकाळातील उरलेल्या कटू आठवणींनाही वाहून नेले. मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. त्या भयभीत घुसमट करणाऱ्या स्वयंपाकघरात राहणारी ती स्त्री आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिच्या जागी नेहा होती, एक कणखर, स्वतंत्र आणि यशस्वी लेखिका जी आपलं आयुष्य जगत होती. मी एकटीच राहत होते. मी माझ्या पिंजऱ्यातून मुक्त झाले होते आणि आता मोकळ्या सूर्यप्रकाशात आत्मविश्वासाने उभी होते. मी माझे डोळे उघडले आणि माझ्यासमोर पसरलेल्या विशाल पर्वतरांगांकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हसू उमटले. पुढचा प्रवास लांबचा होता आणि आव्हानेही कमी नव्हती, पण आता मला कशाचीच भीती वाटत नव्हती. काळाकुट्ट भूतकाळ कायमचा मागे सोडून माझ्या अंतर्मनातील स्वतंत्र आणि कणखर स्त्रीने अखेर आपले पंख पसरले होते आणि आता ती जीवनाच्या खुल्या जगात मुक्तपणे भरारी घेऊ शकत होती. ती आकाशात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होती. मित्रांनो, आजची गोष्ट आपल्याला शिकवते की आत्मसन्मानापेक्षा महत्वाचे दुसरे कोणतेही नाते नाही. अन्याय आणि अपमान मुकाट्याने सहन करणे म्हणजे त्याग नव्हे, उलट हा स्वतःवरच केलेला अन्याय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भीतीवर मात करून स्वतःच्या आत्मसन्मानासाठी, स्वावलंबनासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेते, तेव्हा ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. शिवाय इतरांशी केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे परिणाम नेहमीच भोगावे लागतात असे नाही. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.